श्रावगे आणि आपण पाहत आहात लाईव्ह जनसत्ता। औदा येथील कन्या शाळेच्या ग्राउंडच्या कामाबाबत दररोज नवनवीन पैलू समोर येत असून ज्या के बिडकॉन या कंपनीने काम घेतले होते, या कंपनीच्या कामाच्या चौकशीसाठी M5 प्रिकॉस्ट या त्रयस्थ कंपनीचा एक कर्मचारी आज सौदा येथे दाखल झाला व त्याने सदर कामाची चौकशी करतो असे मुख्याध्यापक ठोंबरे मॅडम यांना सांगितले। याबाबत ठोंबरे मॅडम यांनी विचारले असता त्याने कोणतीही समर्पक उत्तरे मात्र दिली नाही। यानंतर येथे नगरसेवक राजेश वानखेडे, नगरसेविका सिमरन वानखेडे, नगरसेविका सुलेखा वानखेडे, नगरसेवक श्यामभाऊ अकोले, नगरसेवक सचिन बराठे आदी मान्यवर आली। त्यांना देखील या व्यक्तीने समर्पक उत्तरे दिली नाहीत व काय चौकशी करतो, काय बाबत चौकशी करतो, चौकशी कोणी कराव्यास सांगितली याबाबत कोणतीही व्यवस्थित उत्तरे देत नसल्याने शेवटी मुख्याध्यापिका ठोंबरे मॅडम यांनी सदर व्यक्तीस सौदा पोलीस स्टेशन येथे नेले। तिथे याची चौकशी करण्यात आली। बघा याबाबत नेमके काय घडले। दरम्यान याबाबतचे वृत्त या कामाच्या बाबत वृत्तपत्रात बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर काल मुख्याधिकारी यांनी मुख्याध्यापिका ठोंबरे मॅडम यांना कारणे दाखवा नोटीस बजावली, परंतु सदर कंपनी विरुद्ध कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही। त्यामुळे जखम मांडीला व मळमपट्टी शेंडीला अशा प्रकारच्या गोष्टी याबाबत घडत आहे। बघायचा वृत्तांत फक्त लाईव्ह जनसत्तावर। अरे हो, तू कामावर आहेस, तू काय बघायला आला इथे? तुला काय सांगितलं यांनी सौदा बघू दे? नाही नाही नाही, तू शाळेमध्ये काम केलेलं आहे का नाही केलं? बरं काय दिसलं इथे? ते वरती दगड पडलेले आहेत सगळे। काय काम दिसलं? काय रिपोर्ट केला तुम्ही? नाही रिपोर्ट नाही केला मी, अजून पाहूनच बरं, राहिलो। काय काम दिलेलं आहे तुम्ही हे माहिती आहे का? तुम्ही त्यामध्ये काय काय काम त्याच्याकडून अपेक्षित आहे की काय वर्क ऑर्डर मध्ये काय फॉर्म केलेलं आहे ते आहे का? त्या आमच्या सरांना सर्व माहिती आहे। तुमच्या सरांना सर्व माहिती, तुमच्या सरांना ते माहिती, तुमच्या सरांना सर्व माहिती, मग तुम्ही इथे का आलात? मला नाही, मला सांगितलं सर त्यांनी की तिथे काम कोणी केलंय? ते दुसऱ्या कंपनीवाल्यांनी। कोण ती दुसरी म्हणजे कोण? त्याची मला चंद्रावर राहते का जमिनीत राहते, पाताळात आहे? त्याची मला कल्पना मग नाही। तुम्हाला काय कल्पना आहे? तुम्हाला तुमचं नाव माहिती आहे? हो तेवढंच माहिती आहे, बाकी दुसरं काही माहिती नाही। आहेत ना ते काम करणारे, तिथे त्यांनी सरांनी मला सांगितलेलं आहे। अरे बाबा, तर कोण कंपनी कोणाला काम दिलेलं आहे? तुम्ही हे किती रुपयाचं काम आहे? हे आमच्या याच्यात नाही, मग ते तुमच्या याच्यात काय आहे? तुमच्या याच्यामध्ये काय आहे? कंपनीमध्ये काम आहे। अरे बाबा, तुमच्याकडे काय 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 जॉब आहे तुमचा? तर माझ्याकडे कंपनीने म्हणजे याचं सर्वे करण्यासाठी किंवा हा, पाहण्यासाठी ठीक मला आहे, पाठवलं। सर्वे करण्याकरता। बस काय सर्वेसाठी काय दिसलं? काय काय काम दिलेलं आहे यामध्ये? तर याच्यामध्ये की असं आहे की पूर्ण माती काढून अगोदर जमीन उकरून त्याच्यावर दिष्टी टाकून त्याच्यावर रोलिंग, त्याच्यानंतर मुरुम टाकून त्याच्यावरती विटा ब्रिक्स वगैरे येतील ते रोलिंग होतील, त्याच्यावर पाणी वगैरे मारून परत रोलिंग आणि मुरुम टाकलं जाईल। अजून बस एवढं काम आहे त्याच्यामध्ये असं मला किती सांगितलं। याच्यात किती दिवसाची मर्यादा होती कामाची? ते काम करणार सर ते त्यांना माहिती आहे सर। किती रुपयाचं काम आहे? कुठल्या हेड खाली आहे? योजना माहिती आहे? कुठल्या स्कीम मध्ये आहे? नाही ते सर्व सर मला फक्त त्यांनी माहिती कामा तिथे तर त्यांनी मला सांगितलं की सौदा बघून या कसा आहे? नाही, सौदा कुठे आहे? त्यांनी मला की शाळेत जाऊन तिथे पाहून घ्यावा कसं आहे, अरे काय की काय त्यांनी कसं काम आहे? केलेलं आहे की नाही केलेलं आहे बा असं। काय कसं आहे की म्हणजे? तिथे मटेरियल टाकलेलं आहे का त्या फोन लावा त्यांना. कोणी लावला तुम्हाला? स्पीकरवर लावा, स्पीकर सुरू करून लावा त्याला बोल. हेलो हाँ सर, ये सब ये है यहाँ पे आप बोल रहे हैं? सर एक मिनट प्रेसवाले बोला. आपलं स्पीकर ऑन करा. सर अरे आपला स्पीकर ऑन करा. कोण आहे ते? हेलो हैंड फ्री करो, ऑन करो ये है वो बोले स्पीकर ऑन करा. चालू करके वो बात कर रहे हैं सर जी। विचारा ना कोण आहे, काय नाव आहे त्यांचं? बोला ना. फैजल शेख नहीं सर बोलते हैं ना। काय तुमचं नाव आहे? कोण कोण आहे? हाँ जी. सिर्फ आपको वहाँ पे सिर्फ ये देखने के लिए कि वहाँ पे विषय क्या है, क्या दिक्कत है, वो रिपोर्ट करके वो बताएगा, फिर हम क्या करेंगे। चलो ठीक है. आप किस अधिकार से भेजे? बंदा म्हणजे कोई शूटर है कि गैंगवार चला रहे? आप बंदा है, मेरा ही बंदा है. ये हमारी कंपनी का इंजीनियर है, ठीक है ना? तो ये इन्होंने अब मेरे को कॉल आई कि वहाँ पे कुछ तो विषय है आपके सौदा में, ठीक है? मुझे वहाँ के नाम आए कि ये दिक्कत है, यहाँ पे देख लो दिक्कत क्या है।
तो मुझे वो खाली रिपोर्ट करके देना है, किसको? बताना है ठीक। कि क्या विषय है। किसने बोला आपको कॉल ये म्हणजे के किस बिल्ड कॉइन, के बिल्ड कॉइन, हाँ के बिल्ड कॉइन। की बिल्ड कॉइन कौन है अब ये? ये सर यही कंपनी है ना जिसने जिनको टेंडर हुआ है। ठीक है, कितने का टेंडर हुआ है? अब वो सर हमको विषय हमको नहीं पता उसके बारे में। तो आप आपके तरफ क्या इसका कंसल्टिंग, आपकी तरफ कंसल्टिंग वर्क क्या है? मेरा सिर्फ एक काम है सर, मुझे वहाँ पे जाके ये बता देना है कि वहाँ पे जो आपने वहाँ पे प्रॉब्लम के लिए आपने एक विषय दिया होगा ना कि मतलब हाँ यहाँ पे दिक्कत है, यहाँ पे प्रॉब्लम है, तो उसके लिए सिर्फ ये बताना कि हाँ सच में वहाँ पे प्रॉब्लम है। बस चलो, ठीक इतना है। हमारा काम है, बाकी इसके अलावा कोई काम चलो नहीं। कि ये आपको गवर्नमेंट की तरफ से भेजा गया है या उस कॉन्ट्रैक्टर की तरफ से भेजा गया है या किसी स्कीम से भेजा गया है? सर हमें कॉन्ट्रैक्टर की तरफ से भेजा गया है कि वहाँ पे क्या दिक्कत है, क्या दिक्कत जो बताया गया वो सही है कि नहीं, बस मुझे इतना ही बताना है, उसके अलावा मेरा कोई रोल नहीं उसमें। अगर आप मेरे से पूछेंगे कितने का काम है, किसने किया, कैसे आए, तो मैं आपको सिर्फ एक ही जवाब दे सकता हूँ कि मुझे सिर्फ ये बताना है कि वहाँ पे जो दिक्कत बताई गई सही है या गलत है, बस इतना काम। आय एम उसके अलावा पब्लिक, आप यू मेरे आर से अगर पब्लिक कोई सर्वंट. चीज़- मी Yes, या sir, of सार्वजनिक course. मालमत्तेचा एक संरक्षक आहे. तुमचं काम आहे गैर माणूस या ठिकाणी येऊन कुठलंही अधिकारपत्र त्यांच्याकडे नाही. यांच्याकडे काय राईट्स आहे? हे या प्रांगणात आलात, यांच्याकडे काय आहे? तुम्हाला म्हणतोय मी पोलीस डिपार्टमेंटला, सर सुनो ना, यांच्याकडे काय अधिकार आहेत? हे कुठल्या अधिकारपत्राने इथे आले? देखिए अभी मेरा कोई अधिकारी नहीं है, जब तक हम उसमें रोल में आएंगे नहीं तो हमारा आपका भेजा आदमी फिर यहाँ यहाँ पे। ग्राउंड में खड़ा है, ये हुई दिस, इसके पास क्या अधिकार पत्र है? क्यों भेजा यहाँ पे? तुमच्या माणसाकडे काय अधिकार पत्र आहे? का आला तिथे? आपने तकरार दी ना कोई, तो मी तक्रार तुमच्याकडे केली का? नहीं आपने किसी को तो दी है कहीं से मी तो तुमच्याकडे विषय है। तक्रार केलेली नाही आणि तुम्ही अधिकारी नाही. तुम्ही तुमच्याकडे या कामाची वर्क ऑर्डर नाही. तुम्ही हे काम केलेलं नाही. आपकी बात आप बिल्कुल सही बोल रहे हैं, आप नाही, मी सहीच बोलतोय, मी खोटं बोलतच नाही आहे. मैं वही बोल रहा हूँ कि मेरा क्या कोई रोल ही नहीं है, मैं तो सिंपल कशासाठी पाठवलं मग तुमच्या माणसाला? तुम्ही तुमचा काही रोलच नाही तर? ये बोला है, सुनो ना, उन्होंने बोला कि अगर वहाँ पे कुछ प्रॉब्लम रहेगा, वहाँ पे ग्राउंड अगर प्रॉपर नहीं बना है तो उसको दोबारा बना के देना है। तो कोण त्यांनी पाठवलं? त्यांनी सांगितलं तो मालक आहे का या प्रॉपर्टीचा? सर सुनिए ना, मैंने आपको बोला बिल्ड कॉइन की तरफ से। बिल्ड कॉइन हा मालक आहे का? बिल्ड कॉइन असो का बिटकॉइन असो, हा तो मालक आहे या प्रॉपर्टीचा? नहीं प्रॉपर्टी का मालिक नहीं है, लेकिन क्यों? सर का आला मग? का आला? आपको कोई दिक्कत है, तू- आपने बताया तो एक मिनिट, आम्ही तुमच्याकडे दिक्कत मांडली आमची? अरे सर आपकी तरफ आम्ही तुमच्याकडे दिक्कत मांडली का? नहीं ना, लेकिन मुझे आप ती तुम्हाला जा विचारतील. मला काय तिथे जीबी मध्ये फक्त गोंधळ घालता येईल? मी फक्त बोलणार आहे, ओरडणार आहे, मागणी करणार आहे. न्यायदत्त भूमिका ही पालिका प्रशासनाला घ्यायची आहे आणि तुम्हाला जागरूक राहायचं आहे. तुमच्या जागरूक असल्यानेच हा प्रकार जो आहे तो थांबणार आहे. या उपर तुमची मर्जी. तुम्हाला तक्रार द्यायची असेल, पोलीस इथे आलेले आहेत. तक्रार दिल्याशिवाय हे चौकशी होणार नाही, या अधिकार पोलिसांना नाही. झूम करणार आहे कोणी नवीन हॅलो. काय प्रॉब्लेम झालाय? हॅलो. हा कोण बोलताय? कोण बोलताय? नमस्कार. कुठनं? कुठून बोलता? ज्युनियर आहे, सिनियर आहे? तुम्हाला सावदा माहिती आहे? सावदा कुठं आहे? जळगाव मध्ये. काय काम केलं तुम्ही? केलं का हे काम? किती वर्षापासून इन प्रोसेस आहे? पाऊस चालू होता 3 महिने. हा, पाऊस कधी चालू होता? जून मध्येच तर पाऊस होता आणि तेव्हा कसं काय काम झालं होतं? पाऊस हा जून मध्ये सुरू झाला, 8 जून पासून. जून मध्ये काम कसं सुरू केलं? ए गब्बा, तुला काही तुझ्या डोक्याच्या वरच्या गोष्टी आहे. आम्ही खूप मोठे लोक आहे. जेई फेईसी कुठे बोलायचं? एसी वगैरे असेल त्याला सांग. काहीतरी फेक बकवास करायची का? तुला कळलं गेलं का कोणासोबत बोलायला? तर तुम्ही
कोण आलेला आहे? तुमची एजन्सी काय काम करते? बर, तुम्ही केलंय काय काम सौद्याला? कुठला कॉन्ट्रॅक्टर होता? हॅलो, हा, कोण कॉन्ट्रॅक्टर होता? रियाज. किती रुपयाचं काम आहे आणि कुठल्या स्कीम मध्ये होतं? पीएमसी मीन्स? पीएमसी म्हणजे मला मराठीमध्ये सांगा, मला इंग्लिश असं शॉर्टमध्ये कळत नाही. बीएमसी माहिती आहे फक्त, बॉम्बे म्युन्सिपल कॉर्पोरेशन. पीएमसी म्हणजे? हां, मी इथला माजी नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादीचा गटनेता बोलतो, राजेश वानखेडे. आय कार्ड पाठवू? मला काय प्रॉब्लेम येतोय? अरे हा प्रॉब्लेम तुम्ही उभा केला ना, प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आला तर किती रुपयाचं काम आहे? मग तुम्ही काम करताय, तुम्हाला किती रुपयात काम करतो आपण ही माहिती नाही? तुमच्याकडे वर्क ऑर्डर नाही का याची? अरे बाबा, तुम्ही किती रुपयात हे काम करतात? 100 रुपयात, 150 रुपयात, 200 रुपयात? फार मोठा बिल्डर हां, किती म्हणतात त्याच्याकडे? हा कोणी गोलमाल करताय, कंप्लेंट द्यायची. आमच्या शाळेची, आमच्या पालिकेची मालमत्ता सुरक्षित राहणे गरजेची आहे. इथे येणाऱ्या ज्या विद्यार्थिनी आहे, या सर्वसामान्य घरातील अतिशय बालवयीन मुली आहे. इथे गुरंढोरं सुद्धा चालू शकत नाही. त्या मुली कशा चालतील? हा देखावा समस्त शहरवासियांना दाखवला जावा, याची दुर्दशा कोणी केली? यांनी. माझी माहिती सांगते, या कामावर 47 लाख रुपये खर्च झालेले आहे. 47 लाख रुपयाचा हा फार्स समोर आणण्यासाठी आम्ही प्राणांतिक आंदोलन या ठिकाणी छेडणार आहोत. पालिकेची मालमत्ता सुरक्षित राहावी या दृष्टीने यांच्यावर गुन्हा दाखल केला जावा. संचालक हा. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई. बॉम्बे. यांना तुम्ही ह्या कामात तक्रार दिली आहे का की काम व्यवस्थित झालेलं नाही आहे? हो, ओके. कधी दिली तक्रार ही? 11/8/25 11/8/25. ओके. मग ही तक्रार दिल्यानंतर तुम्हाला काही पत्रव्यवहार, पाठपुरावा काही नंतर तिकडनं काहीच नाही? नथिंग. ओके.